हॅलो फ्रेंड्स, नाविन्य कला चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत DIY वॉल हँगिंग। तर वॉल हँगिंग बनवण्यासाठी मी या कार्डबोर्डचा यूज करत आहे। आता त्या कार्डबोर्डवर मी राउंडरच्या मदतीने एक सर्कल ड्रॉ करत आहे। तुम्ही बघू शकता। मेजरमेंट घेत आहे की जेवढा मोठा सर्कल तेवढ्या भागात बसेल तेवढा मी काढण्याचा प्रयत्न करत आहे। सर्कल काढून झाल्यानंतर त्याला कट करायचे। आणि मी एक पिंक पेपर घेतलेला आहे, त्यावर तो सर्कल ड्रॉ केला आणि त्या पेपरला सुद्धा आपण कट करायचं। नंतर हे बाजूला ठेवून आता आपल्याला फ्लॉवर्स बनवायचे आहे। तर फ्लॉवर्स बनवण्यासाठी मी 2 स्क्वेअर शेपचे पिंक पेपर घेतलेले आहे आणि आता आपण फ्लॉवर बनवूया। तर बघा फ्लॉवर कसा बनवायचा। चारही बाजूंनी सेम करून त्याला फोल्ड करायचं आणि त्यावरती फ्लॉवरचा आकार काढून कट करायचं। मी व्हिडिओ बनवत असताना एक माशी फिरत होती, माहिती नाही ती कुठून येत होती। व्हिडिओ बनवत असताना मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर ती खूप येत होती, म्हणून माझा हात तिला हटवण्यामध्ये जात होता। मी ही वॉल हँगिंग बनवताना फक्त 2च फ्लॉवरचा यूज केलेला आहे, कागदांपासून बनवून। नाहीतर बाकीचे फ्लॉवर्स मी आर्टिफिशियल्स यूज केलेले आहे। जर तुम्हाला आर्टिफिशियल्स फ्लॉवर्स यूज करायचे नसेल तर तुम्ही याचप्रमाणे दुसरा कलरफुल पेपर घेऊन फ्लॉवर्स बनवू शकता याच मेथडनी। बघा एक फ्लॉवरचा आकार तयार होतो कट केल्यानंतर। दुसऱ्या फुलाचंही मी तसंच केलं। आता जो कार्डबोर्ड कट केला होता त्यावर आपण पिंक पेपर चिपकवणार आहोत। तर मी त्यासाठी फेविकॉलचा यूज करत आहे तो पेपर चिपकवण्यासाठी। मी माझ्या हाताने लावलं कारण ते छान चिपकतं म्हणून। आणि आता आपण तो पेपर चिपकवला। आता मी आर्टिफिशियल फ्लॉवर घेतलेले आहेत, आता ते आपण त्या कागदावरती चिपकवूया। तीन कलरचे फ्लॉवर्स यामध्ये आहे, रेड, व्हाईट आणि येलो। तर त्यांना 2-2च्या डिफरन्सनी तिथे लावलेले आहे। जर मी रेड नंतर येलो व्हाईट असं लावलं असतं तर ते छान दिसत नसतं म्हणून। आणि आता आणखी कार्डबोर्ड घेतलेला आहे, आता त्यावर होम असं रफमध्ये लिहित आहे आणि नंतर त्याला आपण कट करणार आहोत, कारण ते मला त्या वॉल हँगिंगमध्ये ॲड करायचं आहे म्हणून। पेंटिंगनी होम लिहिलं असतं तर ते तेवढं खास दिसलं नसतं, म्हणून मी कार्डबोर्डवरती स्पेशल अलग लिहून ॲड करणार आहे त्या वॉल हँगिंगवर, बघू शकता।
मी रफली होम लिहित आहे. मग त्याला व्यवस्थित कट करायचं. आणि आता मी कट केल्यानंतर त्याला पेंट करत आहे ब्ल्यू कलरनी. बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता. पिंक पेपरवर ब्ल्यू कलर उठून दिसतो म्हणून मी तो ब्ल्यू कलरचा यूज केलेला आहे. बघा, एच तयार झालेला आहे आणि बाकीचेही तसेच कलर करायचे आहे. बघा, होम कलर करून तयार झालेला आहे. आणि आता मी कसं त्याला चिपकवणार आहे त्या अकॉर्डिंग मी ठेवलेलं आहे आणि डबल साइडेड टेप घेतलेला आहे, कारण त्या होमचा 3D लुक दिसला पाहिजे म्हणून मी त्या टेपचा यूज करत आहे. जर मी ते सरळ चिपकवलं असतं तर ते दिसायला छान दिसलं नसतं म्हणून मी डबल साइडेड टेपचा यूज केलेला आहे. जर तुम्हाला ते फेविकॉलने चिपकवायचे असेल तर ते तुम्ही चिपकवू शकता. मी डबल साइडेड टेपने चिपकवत आहे. ते चिपकवून झाल्यानंतर आता आपण त्याच्या बॅक साईडनी एक वूलन थ्रेड्स लावणार आहोत. बघा, 4 थ्रेड्स घेतलेले आहे मी. सेम साईजच्या घेतलेल्या आहे, पण त्याला आपण मागे पुढे अशा डिफरन्सनी लावणार आहोत. दिसेलच. ते थ्रेड्स मागून फेविकॉलने न चिपकवता मी टेपने चिपकवत आहे, कारण फेविकॉलने चिपकवलेलं व्यवस्थित चिकटत नाही म्हणून मी टेपने चिपकवत आहे.
बघा, मी टेपने चिपकवत आहे. नाहीतर तुमची इच्छा, तुम्ही ग्लूने सुद्धा चिपकवू शकता. आणि या 2 थ्रेड्स आपण वरच्या बाजूने चिकटवणार आहोत. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की कराल. बघा, आपण थ्रेड्स चिपकवलेले आहे. आता आपण काही मणी त्या आर्टिफिशियल फ्लॉवर्सवरती चिपकवणार आहोत. बघा, मी हे मणी घेतलेले आहेत. आणि फेविकॉल लावलेला आहे. आणि आता मी मणी चिपकवत आहे.